चला स्टार्ट करा. अंपर अजिबात थांबायचं नाही, आता चालू करा. प्लेयर आलाय का तुमचा? चालू असलेला सामना हा 4 षटकांचा राहील. फक्त 1 ओव्हर पॉवर प्लेची राहील. दोन्ही संघांना माहिती. चला, फलंदाजीसाठी स्ट्राईक वरती खेळतोय तो अभय, नॉन स्ट्राईक वर आहे तो चिंटू आणि गोलंदाजी करतोय तो अण्णा. चालू असलेला सामना विदर्भ 11 विरुद्ध श्री गणेश टिटवाळा. अण्णाचा पहिला चेंडू, यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडी चुकीची लाईन आणि पंचांचा निर्णय वाईट चेंडू. क्वार्टर फायनलचा चाललेला सामना, जो कोणताही संघ हा सामना जिंकेन तो थेट सेमीफायनल मध्ये दाखल होईल. यावेळेस मात्र अभयच्या बॅट मधून निघालेला चेंडू सरळ सीमा पार, षटकार. डीजे आज श्री गणेश टिटवाळा संघ जसं काय मनाशी ठरवून आलाय की आजची फायनल आपण घेऊनच जायची, त्या पद्धतीत त्यांचे फलंदाज आणि गोलंदाज आपली कामगिरी पार पडत आहे. यावेळेस पुन्हा एकदा फुलटास पद्धतीचा चेंडू बॅटवर, अभयच्या बॅटवर आणि चेंडू सरळ सीमारेषा पार, चौकार. डीजे
वेदांश नॉन स्ट्राईकवरती खेळतोय अभय. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आणि पहिल्याच चेंडूवरती आल्या आल्या बाद होतोय तो वेदांश, ज्याने मगाशी अतिशय सुंदर अशी बॅटिंग केली होती. यावेळेस मात्र पहिल्याच चेंडूवरती बाद होताना दिसतोय. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो रोहित आणि फलंदाज बाद. डीजे तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. चेंडू सरळ जातो सीमारेषा पार. षटकार. डीजे 4 चेंडूंचा खेळ आता संपलाय आणि एकूण धावा झाल्यात त्या 28. पुन्हा एकदा रोहितचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने जाताना दिसतोय. यावेळेस मात्र 2 धावा काढण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी प्रयत्न. 2 धावा पूर्ण. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 30 वरती. या षटकातील आता शेवटचा चेंडू रोहितचा बाकी आहे आणि स्ट्राईक वरती खेळतोय तो आवी. रोहितचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय तो आवी. यावेळेस मात्र अतिशय सुरेख असा टाकलेला चेंडू. चेंडू काही फलंदाज समजू शकला नाही. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता आली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या झाली ती 30. डीजे साताऱ्याचा ढाण्या वाघ यावेळेस त्याचा सामना करीन तो फलंदाज अभय. शरदच्या पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑफ मध्ये मारलेला चेंडू झेल घेण्याची संधी होती, मात्र रोहित झेलपर्यंत पोहोचू शकला नाही. तोपर्यंत फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या आणि संघाची एकूण धावसंख्या झाली ती 32. 2 गडी बाद झालेत. यावेळेस मात्र अविला चांगली संधी होती झेल घेण्याची. शरदचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज झाला तो अभय. यावेळेस मात्र खोलवरचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने गेलाय. 2 धावा काढण्याचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये यश येताना दिसत नाही आणि फलंदाज धावचीत स्वरूपात बाद. डीजे
त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो प्रसाद. स्ट्राईकवरती खेळतोय तो पहिल्या सामन्याचा सामनावीर अभय. गोलंदाजी करतोय तो शरद. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने तटवला. 2 धावा काढण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र यशस्वी झालाय आणि 2 धावांमध्ये वाढ होऊन संघाची एकूण धावसंख्या झाली ती 35-35. शरद अतिशय सुंदर अशी गोलंदाजी यावेळेस मात्र करताना दिसतोय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या झाली ती 35. पुन्हा एकदा फलंदाजी मार्गवरती उभा येतो अभय. नॉन स्ट्राईकवरती खेळतोय तो प्रसाद. शरदचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय तो अभय. यावेळेस मात्र अतिशय सुंदर असा स्विच हिटचा फटका. चेंडू सरळ जातो सीमारेषा पार चौकार. डीजे चार चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या झाली ती 39-39. अतिशय सुंदर असा फटका मारला होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा 2 धावा काढून वैयक्तिक 34 धावांवरती खेळतोय तो अभय. शरदचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र त्रिफळाचीत बाद होतोय तो अभय. अजून एका विकेटचं पतन. डीजे यावेळेस मात्र अभयला बाद करण्यात यश आलंय ते शरदला आणि अतिशय सुंदर अशी बॅटिंग करत असताना माघारी परतावं लागतंय ते अभयला आणि त्याची जागा घेण्यासाठी आता मैदानावरती दाखल झालाय तो हिरेन. स्ट्राईकवरती खेळतोय तो प्रसाद. मागच्या सामन्यामध्ये अतिशय धावांचा पाऊस पडला तो अभय मात्र आता माघारी जाताना दिसतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी दाखल झालाय तो हिरेन. स्ट्राईकवरती खेळेन तो प्रसाद. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या झाली ती 41. आता मात्र वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी चौथं षटक शेवटचं षटक टाकण्यासाठी मैदानावरती दाखल झालाय तो आकाश. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये फलंदाज किती धावापर्यंत आपली मजल मारतायत, किती धावा उभ्या करतायत. चला थोडंसं फास्ट खेळायचंय, वेळ आपल्याकडे कमी आहे. आता मात्र स्ट्राईकवरती खेळतोय तो प्रसाद, नॉन स्ट्राईकवरती खेळतोय तो हिरेन. यावेळेस मात्र चेंडू काय समजू शकला नाही, अतिशय सुंदर चेंडू टाकला होता तो आकाशने.
संघाची एकूण धावसंख्या झाली ती 41. 4 षटकांचा चालू असलेला सामना, शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र प्रसादला मोठा फटका घ्यावाच लागेल. यावेळेस मात्र अतिशय उत्तुंग असा मारलेला मिड विकेटचा फटका, यावेळेस मात्र झेलबाद होतोय तो प्रसाद. अतिशय सुंदर टाकलेला चेंडू, अजून एका विकेटचं पतन डीजे. यावेळेस मात्र थोडीशी चुकीची लाईन आणि पंच दंडित करतायत. वाईट चेंडू. पुन्हा एकदा अतिशय सुंदर टाकलेला चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये मारला आणि 2 धावा काढण्यात यशस्वी झाले. यावेळेस मात्र हिरेन प्रसाद तर स्ट्राईक वरती खेळतो तो हिरेन, नॉन स्ट्राईक वरती आहे तो रोहित, गोलंदाजी करतो तो आकाश. यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका, 2 धावा काढण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेलाय आणि त्यात यश सुद्धा आला आहे. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस मात्र पाहायला भेटला आहे. तो हिरेन आणि रोहित या दोघांना. संघाची एकूण धावसंख्या झाली ती 46. शेवटच्या षटकातले 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहे. संघाची एकूण धावसंख्या झाली ती 46. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आकाशचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाला तो हिरेन. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने टोलवलेला फटका, चेंडू सरळ जातो सीमारेषा पार, चौकार डीजे. संख्या जाऊन पोहोचली ती 50. जिंकण्यासाठी हव्यात त्या विदर्भ इलेव्हन संघाला 4 षटकांमध्ये 51 धावा डीजे.
हॅलो. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. दोन्ही संघांना नम्र विनंती, आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षात पाठवायचा आहे. चला सामन्याला सुरुवात होते. विदर्भ 11 विरुद्ध श्री गणेश 11 टिटवाळा. वेदांचा पहिला चेंडू यावेळेस मात्र काही समजू शकला नाही. स्ट्राईक वरती खेळतो तो अण्णा, नॉन स्ट्राईक वरती आहे तो आकाश. यावेळेस मात्र चेंडू काही समजू शकले नाही ते अण्णा. अतिशय सुंदर असा टाकलेला वेदांशने, खूप असा सुंदर असा चेंडू टाकला होता, मात्र समजू शकले नाही ते अण्णा.
आणि पहिल्या 2 चेंडूवरती अक्षरशः मैदानावरती बांधून ठेवलंय ते अण्णाला. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी देखील पहिलं षटक टाकतोय तो वेदांश. वेदांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झाला तो अण्णा. यावेळेस देखील चेंडू काही समजू शकला नाही, परंतु थोडीशी चुकीची लाईन पंचांनी दंडित केलंय आणि वाईट घोषित केलंय. आता मात्र संघाचं खातं उघडलंय. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो वेदांश. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झालाय तो अण्णा. नॉनस्ट्राईक वरती खेळतोय तो आकाश. वेदांचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र काही समजू शकले नाही. पुन्हा एकदा सलगचा तिसरा डॉट चेंडू यावेळेस मात्र टाकलाय तो वेदांशने. पहिल्या मॅच मध्ये देखील अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली होती ती श्री गणेश 11 टिटवाळा संघाने. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव आल्यामुळे संघाची एकूण धावसंख्या जाऊन थांबली आहे ती 1 धावेवरती. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला तो वेदांश. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चुकीची लाईन. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. वाईट चेंडू, 3 डॉट चेंडू, त्याचबरोबर 2 वाईट चेंडू. थोडं फास्ट खेळायचंय प्रसाद. अजून आपल्याला 5 सामने खेळवायचे. वेदांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झालाय तो अण्णा. यावेळेस मात्र चेंडू काय समजू शकले नव्हते. लेग स्लिप मध्ये चेंडू फील्ड केल्यानंतर कोणती धाव काढण्याचा यावेळेस मात्र दिली नाही ती श्री गणेश टिटवाळा संघाने. यावेळेस मात्र अतिशय सुरेख असा चेंडू मारला. चेंडू सरळ गेला सीमारेषा पार. षटकार डीजे. दणदणीत एक षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने टोलवलेला चेंडू सरळ जातो सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. यावेळेस मात्र पहिल्या 3 चेंडूवरती अण्णाला बांधून ठेवला होता, मात्र नंतरच्या 3 चेंडूंमध्ये 2 षटकार ठोकून यावेळेस मात्र टीमचा एकूण स्कोर झालाय तो 14. आता मात्र विदर्भ 11 संघ थोडासा रुळावरती येताना दिसतोय. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये माफ करा पहिल्या मॅच मध्ये ज्यांनी अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली होती तोच गोलंदाज हिरेन पुन्हा एकदा गोलंदाजी टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय आणि त्याचा सामना करणार तो आकाश. संघाची एकूण धावसंख्या झाली ती 14. चला थोडंसं फास्ट खेळायचंय. श्री गणेश 11 टिटवाळा. अजून 12 मिनिटं बाकी आहेत तुमच्या सत्रातले. हिरेनचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय तो आकाश.
यावेळेस मात्र अतिशय सुंदर टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होऊन कोणती धाव मात्र काढून दिली नाही ती. यावेळेस हिरेनने पुन्हा एकदा गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज झालाय तो हिरेन. फलंदाजी करतोय तो आकाश. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा चेंडू टाकला जरूर होता, मात्र काय सुंदर झेल म्हणावा लागेल. खूपच सुंदर असा झेल. मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते ॲडव्होकेट दिनकर देसाई साहेब यांचं इथं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद साहेब. ॲडव्होकेट हायकोर्ट वकील दिनकर देसाई साहेब यांचं खूप खूप स्वागत, खूप खूप धन्यवाद. त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आज ते आम्हाला इथे मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झालेत. हिरेनचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र सरळ त्रिपाचित आणि अण्णा बाद डीजे. या दोन संघांमध्ये होईल. दोन्ही कर्णधारांना नम्रतेची विनंती आहे, शेवटचं षटक चालू असताना त्वरित टॉस करून घ्यायचा आहे. केपी स्पोर्ट्स घाटकोपर याचे पुरस्कर्ते आहेत ते दिनेश शेठ पावडे. त्यांचं देखील आम्ही खूप खूप स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. हिरेनचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र विशाल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये काही यश येताना दिसत नाही. अतिशय सुंदर लयीमध्ये खेळताना दिसतोय. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झालाय तो विशाल. गोलंदाजी मार्गवरती आहे तो हिरेन. यावेळेस पुन्हा एकदा त्रिपाचित बाद केलाय आणि आणखीन एका विकेटचं पतन. विशाल बाद डीजे. आता मात्र विशालची जागा भरून काढण्यासाठी फलंदाजीसाठी दाखल झालाय तो पंकज. 5 चेंडू यावेळेस मात्र हिरेननी टाकलेत, पण कोणती धाव मात्र फलंदाजांना काढून दिली नाही. 3 विकेट मात्र बाद केलेत ते हिरेननी. आता मात्र या स्पर्धेतली पहिली मेडन ओव्हर टाकेन का हिरेन? तर हो, अतिशय सुंदर ओव्हर. सगळ्यांनी टाळ्या वाजून त्याचं स्वागत करायचंय. या स्पर्धेतील पहिली विकेट मेडन ओव्हर आता टाकली हिरेननी. 3 गडी बाद करून
कोणती धाव मात्र काढून दिली नाही. ती हिरेनने अतिशय सुंदर अशी गोलंदाजी फेकली ती हिरेनने. आता मात्र विदर्भ 11 संघ थोडासा अडचणीत सापडताना दिसतोय. मात्र अजून देखील त्यांच्यात शरद सारखे काही फलंदाज बाकी आहेत की जे एक हाती हा सामना आपल्याकडे खेचू शकतात. थोडस फास्ट खेळायचंय श्री गणेश 11 टिटवाळा संघ. पुढील होणारी मॅच माताडी विरुद्ध KP 11 घाटकोपर यांचा टॉस आमचे सहआयोजक ॲडव्होकेट दिनकर देसाई साहेब करतील. शेवटचं षटक चालू असताना हा टॉस केला जाईल. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय तो प्रसाद आणि फलंदाजी करतोय तो शरद उर्फ शेऱ्या. दिव्यातील मोठं नाव. गोलंदाज प्रसाद विरुद्ध शरद. यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका सरळ चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. डीजे मी मगाशीच म्हणालो आपल्या दिवानगरी मधील अतिशय मोठं नाव आहे शरद उर्फ शेऱ्या. आता मात्र आपल्या लईमध्ये येताना दिसतोय. आता मात्र पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय तो प्रसाद. पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी शरद तयार. प्रसादचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू पंच कोणी पंचांची उज्जत घालायची नाहीये. पंच योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. पंच निर्णय नो चेंडू. फ्री हिटचा चेंडू. आता मात्र फ्री हिट स्वरूपाचा चेंडू. कमरेपेक्षा थोडी जास्त उंची असणारा चेंडू. त्यामुळे पंचांनी त्यांना दंडित केलंय आणि नो चेंडू. येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिटचा असेल. संघाची एकूण धावसंख्या झाली ती 20. जिंकण्यासाठी अजून देखील 31 धावांची गरज ती विदर्भ 11 संघाला. 11 चेंडू मध्ये यावेळेस मात्र प्रसादने टाकलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने झेल होण्याची संधी आणि झेल सुटलेला आहे. अतिशय चांगली नामी संधी चालून आली होती मात्र क्षेत्ररक्षकाला ती घेता आली नाही. आता मात्र पंकजला भेटलेलं पंकजला जे जीवदान भेटलंय ते जीवदान तो साकार करीन का? आपल्या संघाला जिंकून देईन का? येणाऱ्या काही मिनिटातच आपल्याला कळेल. पुन्हा एकदा प्रसादचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू. चेंडू सरळ जातो सीमारेषा पार. षटकार. डीजे चालू असलेला सामना विदर्भ 11 दिवा विपक्ष श्री गणेश 11 टिटवाळा. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. प्रसादचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला मिड विकेट मध्ये. 2 धावा मात्र थांबवू शकत नाही तो श्री गणेश 11 संघ. संघाची एकूण धावसंख्या वाढून पोहोचली ती 30 वरती. जिंकण्यासाठी अजून देखील 21 धावांची आवश्यकता आहे. चेंडू
8 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता अजून देखील. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू सीमा पार, षटकार. आता मात्र 7 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. सामना अजून देखील बॅलन्स आहे. प्रसादचा पुढचा चेंडू, यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेलाय लेग साइडच्या दिशेने. फक्त एकच धाव ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये, अजून एक धाव. याचाच अर्थ शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता अजून देखील आहे ती विदर्भ इलेव्हन संघाला. चला थोडंसं फास्ट खेळायचं, अंपायर थोडंसं फास्ट खेळवा डीजे. कोणी मैदानात जाऊन पंचांची हुज्जत घालायची नाहीये. आता शेवटचा षटक टाकण्यासाठी दाखल झालाय तो चिंटू. स्ट्राईक वरती आहे तो शरद. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेलची संधी जरूर होती पण चेंडू गेला एक टप्पा, चौकार. आता मात्र गणित थोडं बदलताना दिसतंय. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना विदर्भ इलेव्हन संघाला जिंकण्यासाठी हव्यात त्या 9 धावा. गोलंदाज आहे चिंटू. स्ट्राईक वरती खेळतो तो शरद. चिंटूचा या चेंडूचा देखील मोठा समाचार घेतला होता, मात्र अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण केले ते अभयने. आता मात्र 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी करायच्या त्या 7 धावा. चला यापुढील सामना माताडी विरुद्ध केपी 11 घाटकोपर. दोन्ही कर्णधारांना नम्र विनंती आहे, टॉस करून घ्यायचा आहे. आमचे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट दिनकर देसाई साहेब यांच्या हस्ते हा टॉस करण्यात येईल. चार चेंडू 7 धावा. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि अतिशय सोपा असा झेल सुटलाय. चेंडू सरळ गेला सीमारेषा पार, चौकार. आता मात्र प्रेक्षकांच्या हृदयाची धडकन वाढली असन, कारण की सामना येऊन पोहोचलाय. 2 चेंडू 3 धावा, माफ करा 3 चेंडू 3 धावा. पुढचा चेंडू यावेळेस मात्र सरळ मारलाय. चेंडू जातोय सीमा पार, चौकार आणि विदर्भ इलेव्हन संघ विजयी झालाय. त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला दोन्ही संघांनी एकमेकाला हस्तांदोलन करूनच बाहेर यायचंय, नोंद घ्यायची. चला पुढचा टॉस माताडी विरुद्ध केपी 11 घाटकोपर टॉस करतील ते आमचे ॲडव्होकेट दिनकर देसाई साहेब.
माताडी विरुद्ध KP11 घाटकोपर. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतला तिसरा सामना माताडी विरुद्ध KP11 घाटकोपर. ॲडव्होकेट दिनकर देसाई साहेब यांच्या उपस्थितीमध्ये टॉस होतोय आणि टॉस जिंकलाय तो KP11 घाटकोपर संघ आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर तुरंत त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि आता झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच शरद उर्फ शेर्या यांनी आपलं पारितोषिक